नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून आल्यानंतर ना मी देवपूजा करते. घरातल्या माझ्या छोट्याशा देवाची पूजा झाली. त्यानंतर मी माझे केस विचारते. जर तुम्हाला मी कुठला शॅम्पू वापरते हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आणि नंतर आमच्या दोघांची माझी आणि देवांची सकाळची सुरुवात मॉर्निंग रुटीन चालू आहे. देवांचं इथे खायला चालू आहे. त्याने पण अंघोळ करून आलेला आहे व्यवस्थित. त्यानंतर मी काय केलं, दूध तापवायला ठेवलं आणि नाश्त्याची तयारी करायला घेतली. आज साबुदाण्याची खिचडी होती, त्याच्यासाठी मी शेंगदाणे पहिले तव्यावर भाजायला घातले. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर मग आम्ही काय केलं, साबुदाण्याची खिचडी केली. देवांशला बटाटा आवडतो म्हणून मी त्याच्यासाठी जास्त बटाटा साबुदाण्याच्या खिचडीत घातला, कारण जर त्याला तिखट मीठ लागलं तर त्याला अजून व्यवस्थित चव लागते. म्हणून त्याची अशी इच्छा होती की मम्मा बटाटा म्हणून मी त्याच्यात जास्त बटाटा घातलेला आहे. ठिकाणी बघू शकता. पहिले मी तेल गरम करायला ठेवलं, त्याच्यात बटाटा घातलाय, त्यात थोडीशी हिरवी मिरची पण घातली आहे. त्यानंतर मी साबुदाणा घातलाय, भरपूर असं साबुदाणा घातलाय आणि ते सगळं एकत्र व्यवस्थित शिजवून घेते. जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे असेच व्लॉग जर डेली व्लॉग बघायचे असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. या ठिकाणी आमची नाश्त्याची तयारी सुरू आहे. बघू शकता मी थोडीशी अलगडच्या प्रमाणात साखर पण घातली आहे. नवीन व्हिडिओसाठी प्लीज लाईक करा. आणि शेंगदाण्याचं कूट पण घातलंय, त्याचबरोबर थोडीशी मीठ पण घातलंय. देवांचं चाललं तर मम्मा बटाटा दे. मम्मी त्याला थोडंसं त्याच्यातलं काढून शिजलेला जो बटाटा आहे तो देत होते. तिथं आमच्या भाजींचा नाश्ता चालू आहे, ते बघू शकता. डिश दे, खुर्ची दे, सगळं सेट व्यवस्थित करून दे. आता मम्मा टीव्ही लाव असं चाललं होतं. त्यानंतर मी नाश्ता करून आम्ही बाहेर गेलो होतो खरेदीसाठी. मग तिथे मी मोबाईलला कव्हर वगैरे बघितले आणि ह्याच्यातला हा रेडवाला बीमाईनचा आहे कव्हर तो मी खरेदी केला माझ्या फोनसाठी. तसेच वेगवेगळे वॉश बेसिनसाठीचे किंवा ज्वेलरीज असेच खूप सगळे आयटम्सचे तिथे शॉप लागलेत. त्यानंतर आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर काय झालं, खूप असं पाऊस चालू होता. मग देवांची फरमाईश होती भजी करा. मग मी काय केलं, बटाटा भजी, कांदा भजी केली, त्याचबरोबर हिरवी चटणी पण केली आणि चहा सुद्धा केला. आणि तो सगळं सर्व करून घेतला. तुम्ही जर आमच्या चॅनलवर असेच व्हिडिओ बघायला इच्छुक असाल तर तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी चहा घालून घेते आणि असेच खूप सगळीकडे पाऊस परिस्थिती चालू आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर भरपूर असा पाऊस आहे. इथे पण पाऊस आहे, पण कमी प्रमाणात. मी सध्या विदर्भात राहतेय आणि विदर्भाचं कसं असतं हे बघायचं असेल तर तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या पुरतच एवढेच. आमच्या देवांचे इथे चालू आहे छोटासा नाश्ता. तो खात काही नाहीये, फक्त बघायचं आहे. चला भेटूयात नंतर. बाय बाय.